आपण फ्रॉड पोलीस पाहिले असतील, फ्रॉड अधिकारी सुद्धा पाहिले असतील, पण फ्रॉड टीम पाहिली आहे का? आणि तीही फुटबॉल टीम. येस, अशीच एक घटना समोर आली आहे जो कारनामा केलाय आपले शेजारी पाकिस्तानने. तर झालंय असं की मलिक वकास नावाच्या एका व्यक्तीनं बेकायदेशीर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी एक रॅकेट सुरू केलं होतं आणि आता त्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या पठ्ठ्यानं बेकायदेशीर पाकिस्तानी फुटबॉल टीम बनवली आणि तब्बल 22 जणांना जपानला पाठवलं. मात्र जपानी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवरच त्यांना ओळखलं आणि त्या 22 लोकांना परत पाकिस्तानला पाठवलं. ही 22 लोकांची टीम पुन्हा पाकिस्तानात आल्यानंतर पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं त्यांना अटक केलं आणि त्यात असं उघड झालं की हा सगळा प्रकार ह्युमन ट्रॅफिकिंगचा आहे, ज्याचा मुख्य सूत्रधार मलिक वकास हा होता. मलिकनं गोल्डन फुटबॉल ट्रायल नावाचं एक फ्रॉड फुटबॉल क्लब तयार केलं होतं. त्यामार्फत प्रत्येकाकडून 40 लाख रुपये त्याने घेतले. त्यांना फुटबॉलची ट्रेनिंग दिली, शिवाय त्याने त्यांचं सर्टिफिकेटही तयार केलं, ज्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं ना हरकत प्रमाणपत्र देखील होतं. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं मलिकला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याआधी सुद्धा त्यानं 2024 मध्ये 17 लोकांना जपानला पाठवलं होतं, ज्यातील एक व्यक्ती अजूनही परत आलेला नाहीये, हे समोर आलंय.